नमस्कार. कसे आहेत सर्वजण? आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल आणि मजेतच राहायला हवं. मी पण खूप मस्त आणि मजेत आहे. तुम्ही पण खूप मस्त आणि मजेत राहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तर कसे आहेत? चला, आणि सर्वप्रथम आज आहे हनुमान जयंती. हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला, आता वाजले तर संध्याकाळचे 6:45 वाजले तर चला आज म्हणलं काहीतरी बनवावं मुलांसाठी, की कसं रोज भाजीपोळी खाऊन त्यांनाही कंटाळा येतो ना आपल्यालाही कंटाळा येतो. त्याच्यामुळे म्हणलं चला मी दाखवते तुम्हाला मी काय बनवणार आहे काय नाही. आणि सगळ्यात पहिले माझं हे चॅनल नवीन ओपन केलेलं आहे, त्याच्यामुळे मला सपोर्ट करा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. म्हणजे तुम्हाला कसे व्हिडिओ पाहिजे तसा मी प्रयत्न करेन बनवायचा. त्याच्यामुळे कमेंट करून तुम्ही नक्की सांगा मला. आणि चला तर आपण बघू काय बनवायचं आहे काय नाही आपल्याला ते. चला तर मग आपण सुरुवात करू. चला जाऊ किचनमध्ये. तर हे बघा, मी ना मुगाची डाळ आहे ना भिजायला घातली होती आणि मी या दुपारीच भिजायला घातली, बराच वेळ भिजली. आता मी ती ना मिक्सरमधून वाटण करून घेतलं त्याचं डाळीचं. तर हे बघा, मी त्याच्यामध्ये घालण्यासाठी इकडं घेतलेली हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि थोडी कोथिंबीर घेतली. आणि हे ओवा मी असं क्रश करून टाकणार आहे ओवा त्याच्यामध्ये. आणि जिरे, लसूण, हिरवी मिरची याचं मी ना पेस्ट करून घेणार आहे. तर चला आता हे तर घेतलं आहे बारीक करून, आता आपण ह्याची पण पेस्ट करून घेऊ. आणि मस्त असे भिजलेल्या मुगाच्या डाळीचे आपण भजे म्हणू. कोणी वडे म्हणतं, कोणी भजे म्हणतं, पण आम्ही तर भजेच म्हणतो. चला, खूप छान लागतात हे भजे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप मस्त लागेल. आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालणार आहोत. तर चला, सगळ्यात अगोदर मी ह्याची पेस्ट बनवून घेते, मग पुढचा. तर चला, व्हिडिओ स्किप नका करू, कंटिन्यू करा. तर हे बघा, आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिरे पेस्ट करून घेतली आणि ती ह्याच्यामध्ये टाकून घेतली. आणि आता आपण त्याच्यानंतर थोडीशी ना हळद घालणार आहोत. नॉर्मलीच घालायची, जास्त नाही घालायची हळद, पण चालते. चला, त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. मस्त अशी कोथिंबीर घालून घेतली. आणि त्याच्यानंतर आपण मीठ टाकू. मी काय ह्याच्यात कांदा वगैरे घालीत नाही. चालतंय, चला आपण मीठ टाकून घेऊ. तुम्ही पण बनवून बघा, नक्की ट्राय करून बघा कसे लागतात कसे नाही. चालते, मीठ पण टाकून घेतलं आपण. आणि त्यानंतर आता काय राहिलं, फक्त ओवा. हे पहा, मी याच्यामध्ये ओवा पण टाकून घेतला, असा हातावरती चुरगळून टाकला. म्हणजे कसं त्याचा स्मेल आहे ना खूप छान येतो. तर आहे ना, याच्यामध्ये मी काही खाता सोडा घालणार नाही, कारण ऑलरेडी डाळ आहे ना खूप जास्त वेळ भिजलेली, त्याच्यामुळं मी काही खाता सोडा वगैरे घालणार नाही. तुम्हाला जर टाकायचा असला तर थोडासा नकळत टाकू शकता तुम्ही, मी नाही टाकणार. आणि कसं आहे, भिजू घातलेलं डाळ असते त्याच्यामुळे ह्याला आहे ना पाणी टाकायची काही गरजच नाही. आणि डाळ आहे ना थोडीशी आहे ना जाडसरच ठेवायची वाटतं, म्हणजे कसं जरा मस्त वाटतं. कोणी कोणी याच्यात तांदळाचं पीठ पण घालतं, पण मी नाही घालणार, काही प्रॉब्लेम नाही. हे असं मिक्स करून घेऊ आपण. चला, मी आता कढईमध्ये तेल ठेवते तापायला. आणि कोणी कोणी भजे चमच्याने सोडतं, कोणी हाताने सोडतं, ज्याला जसं जमन तसं. चला, तर मी आता तुम्हाला याच्यानंतर आहे ना भजे
तळायला टाकते, म्हणजे तेलामध्ये टाकते. नंतर भेटू आपण. चला तर मग बाय. तर हे बघा, अशा प्रकारे आपले मुगाच्या डाळीचे भजे बनवून झालेले आहेत आणि खूप असे हे झाले, क्रिप्सी झालेले आहेत. खूप छान आहेत खूप. तर नक्की सांगा कसे वाटतात कसे नाही, आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा टेस्ट याची. तर चला, आमचे 2 कार्टून आहेत, त्या 2 कार्टूनला आपण सांगू कसे लागतात कसे नाही, त्यांच्याकडूनच बघू आपण. चला. चल घे एक. सांग बरं कसं झालं आहे कसं नाही. घे खा बरं. गरम आहे का बघा अगोदर. गरम असेल तर पण खा. कसे झाले तर छान. दादा चल तू पण खा बरं या. गरम आहे का बघ बरं. अयो अयो अयो. खा बरं. अय्यो नको. काय छान नाही लागत. ज्याला आवडलं ते खाऊन घ्या. भूक नाही मला. असं वय बरं, त्याच्यात ठेव मग. नसलं खायचं तर खायचं असलं तर खाऊ. रिशू तुला आवडले. हो. चालते. कारण की भूक आहे. कारण की भूक आहे. हां चला तर मग आता बाय बाय करा. टाटा बाय. टाटा सी यू. चालतंय. तर चला मग. भजे तर खूप छान झालेले आहेत आणि चला मी इथंच व्हिडिओ एंड करते. चला गरमी खूप आहे. व्हिडिओ इथंच एंड करते. चला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. नक्की तुम्हाला आवडेल आणि खूप टेस्टी लागतात. चला तर बाय.